नीट ऐक, डोकं ठिकाणावर ठेवून ऐक। या लक्ष्मण रेषेच्या आत तुझं पाऊल पडले, ते पाऊल आता जमिनीवर अजिबात टेकवायचं नाही। एकाच पायावर उभं राहायचं। अय्यो बाप, हे तर नवीनच उद्भवले हो कांड म्हणतो मी। वा 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 वा, हे तर परस्पर पावणे तेरा। बाप, ठेचा ठेचा त्या सकूचं नाक। आता बाबाजीच काय तो निर्णय घेतील। बाबाजी जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत पाऊल जमिनीवर टेकवायचं नाही। माझा डाव चुकूच शकत नाही। आता बाबाजी सकूला घराबाहेरच काढतील। माझा विनू सुटला ग बाई। या महामायेला एका पायावर उभं करायला हवं एकदा। अरे एवढं डोकं फोडलं तुझ्या समोर तरी पालत्या घड्यावर पाणीच ना दिगू। हा, आलास ना तिच्या मदतीला? माझं नशीबच फुटका रे। नाही अगं रमाई, लक्ष्मण रेषेच्या आत आत्ता एकच पाय पडलाय ना। एका पायावर उभं राहताना तोल गेला आणि सखूच आत पडली तर आणखी अनर्थ होईल म्हणून मी काठी दिली। अरे अरे किती सारवा सारव करशील, किती सारवा सारव करशील। थकले रे मी तुला समजावून। हा, जा बाबा जा, तू इथे थांबूच नकोस, तू तुझ्या कामाला जा जा। इथे आता इथे कुणीही थांबायचं नाही। सखू मात्र एका पायावरच उभी राहील। जोपर्यंत बाबाजींचा काही फैसला येत नाही ना तोपर्यंत ही एका पायावरच उभी राहील। आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणीही या सखूला मदत करणार नाही, कुणीही तिला खायला प्यायला देणार नाही। आणि हे काटेकोरपणे सगळ्यांनी पाळायचंय। समजतंय ना? वहिनीचे लाडके भाऊजी, की तुला पण शिक्षा देऊ? चला आता इथे कुणीही थांबायचं नाही, निघा आपल्या कामाला। मी आता बाबाजींचा जप करायला बसते। निघा सगळ्यांनी, निघा। यमुने, तू मात्र इथेच थांब, तिच्यावर बारीक लक्ष ठेव। जमिनीवर पाय तर टेकवत नाही ना हे बघायचं तू। शंभू बाळाला दे माझ्याकडे, आण। या शंभू बाळा या। तुमच्या मामीला ना खूळ लागले, खूळ। चला आता आज जाऊ आणि बाबाजींचं स्मरण करू। हा, या शाळ माझं बाळ ते। आता काय होईल विठुराया? नागोजी नागोजी कुलगुरु नागो, नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी। नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी। शंभू बाळा, चला आता ना आपण बाबाजींना प्रार्थना करूया। हा, शाणो बाळते, चला हात जोडा, हात जोडा। हा, म्हणा, बाबाजी सगळं संकट निवारण करा, सगळ्यांना सुरक्षित ठेवा, सगळ्यांचं रक्षण करा।
क्लेश करणाऱ्या माणसांपासनं आम्हाला वाचवा. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी नागोजी नागोजी. अय्यो, आले आले मालका, दिसू नको दिसू नको, जा 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 लवकर. अय्यो, बघितलं की काय मालकांनी म्हणतो मी. नाही 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 नाही, बचावलो पाप. हे नवीन कांड चांगलेच रूप घेणार असं दिसतंय. विक्राळ म्हणतो मी. वा 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 वा. आता मौज आहे. हा दिगुतेर भोळसट भोट मामा दिसतोय. बुडणार हा ही बुडणार त्या शिवप्पा सारखा म्हणतो मी. बाप. राहून राहून सकूची केविलवाणी मूर्ती डोळ्यासमोर येते. बिचारी नेमके अशा विचित्र गोष्टीत अडकते. काय करू मी, म्हणजे तिची सुटका पण होईल आणि रमाई पण रागावणार नाही. उमाई, खूप पाय दुखायला लागलाय. हो यमुनांचं खरंच माझ्या लक्षात नव्हतं की या रेषे पलीकडे इतकं भयंकर आहे. मी मुद्दामून नाही केलंय, पण आता मला खूप घाबरायला होतंय. खेळता खेळता भान नाही राहत ना. जर तुम्ही इथे उभं असतात तर तुमचाही पाय गेलाच असता ना. अगं बाई, स्वतः चुकलीस ते चुकलीस, वर मला उद्धटपणे बोलतेस. वागवा, यावेळी तर म्हणे तू चुकणार नव्हतीस ना. तसं ठरवलं होतंस ना. मग पण कसं आहे ना सखू, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिले. मी ठरवलंच होतं, नाक धरून तुला शरण यायला लावायचंच. तू बाकी काही कर, बाबाजींच्या पाया पडायला नकार दे, प्रत्येकाशी वाद घाल, काही कर, पण माझ्या वाट्याला जायचं नाही. लक्षात ठेवायचं. मी कसंही करून तुला या घरातून पळवून लावेनच. तू बैठकीत पाहुण्यांसमोर पडावीस म्हणून मीच दोरी बांधली होती. नदीवरून तू आणलेल्या पाण्यामध्ये तुळस मीच टाकली. आत्ताही तुला इथे मीच उभं केलं, जेणेकरून खेळता खेळता तुझं पाऊल हे लक्ष्मण रेषेच्या आत जा आणि तुझ्याकडून महाभयंकर चूक व्हावी आणि तुला जन्माची अद्दल घडावी. पण का तुमचा माझ्यावर इतका का राग आहे? कारण तू माझ्या वाटेत आली आहेस. वाटेत? कसलं वाटेत ते मी तुला का सांगू? मला तर वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुझं एकच पाऊल याच्या आत गेलं. 2ही पावलं जायला पाहिजे होती, म्हणजे तुझी ब्यात कायमची संपली असती. यमुना वंस, असं विचारी बोलू नका ना. मला खूप त्रास होतोय, आधीच पाय दुखतो, पण तुमचं बोलणं माझ्या जीवावर जास्त लागतं. अयो मालक, ते राहावत नाहीये म्हणून बोलतो बघा. घरच्या गोष्टीत म्हणतो मी. छोट्या मालकीनबाई अशा किती वेळा उभा राहणार हो एका पायावर? तुम्ही काहीतरी करा हो.
सखूची अवस्था मलाही नाही बघवते हो दामू काका. पण किती वेळा चुकायचं, मी किती वेळा मध्ये पडायचं. परत चुकणाऱ्याला मदत केली की सर्वांसमोर मलाही रमाईची बोलणी ऐकावी लागतात. तरीही मी समजून घेतो. आणखी काय करणार. नाही म्हणजे मी नोकर, तुम्ही मालक. तुमची ही अवस्था बघवत नाही हो, म्हणून म्हणतोय मी. तुम्ही सरळ बाबाजींकडे जाओ. नाही म्हणजे त्यांना केव्हा दिसणार, ते केव्हा येणार, आणि छोट्या मालकीणबाईंची केव्हा होणार सुटका म्हणतो मी. दुपारपर्यंत आलेच नाही तर, सांजेपर्यंत पण आलेच नाही तर छोट्या मालकीणबाई काय तशाच उभ्या राहणार का हो, एका पायावर म्हणतो मी. जय जिंगरोबा. जिंगरोबाची कृपा आहे तुमच्यावर. आता जिंगरोबाचं आणि नागोजी बाबाचं नाव घ्यायचं आणि बिनघोर राहायचं. समधी बाधा दूर होईल बघा तुमची. बाबाजी लय भारी खबर आहे. मी सांगेपर्यंत हा पाय हलवायचा सुद्धा नाही. अगं तुझ्या या अशुभ पावलाने माझ्या घरातच काय अंगणात सुद्धा पाऊल ठेवायचा नाही. जय जिंगरोबा. लय म्हणजे लय मोठी खबर आहे. एक घे मैऱ्या, एक घे. जळता निकार आलाय हातात. आता त्याला हवा घालणार मी आणि मोठा बडका उडवणार. त्या सखूची मान आली रे आता माझ्या. आता पिरघळणार तिला पायाखाली आकाश दिसल आणि डोक्याखाली जमीन. मग ती जीवाच्या आकांतानं वरडल, वाचवा वाचवा वाचवा. माझा पाय खूप दुखतोय. अजून किती वेळ उभा राहायचं आणि आता मला खूप घाबरायला होतंय. तुझं सोड ग, तुला शिक्षा व्हायलाच हवी. पण तुझ्यामुळे मला उगीच किती त्रास होतोय बघतेस ना. तुझ्यावर पहारा द्यावा लागतोय. चुका तू करायच्या ग, शिक्षा मात्र अख्ख्या घराने भोगायची. अगं बया, आवा अशा का उभारलात? काय झालं? गंगे मागे हो. आणि तुला कसल्या ग नसत्या चौकशा? तसं नाही ताई, बिचाऱ्या किती अवघडल्यात, कळवळत्यात. आणि ऊन बी केवढं चटचट लागतंय ना. पण पार सुकून गेले हो. मी पाणी आणते. गंगे होचकपणा करू नकोस. दिसतंय ना शिक्षा दिलीये तिला. अहो पण आणि रमाईनच शिक्षा दिलीये. लक्ष्मण रेषेच्या आत पाय गेलाय म्हणून शिक्षा दिलीये. उगाच कळवळा यायला नकोय. आणि रमाईला जर कळलं की तू पाणी दिलंयस तर तुलाही कडक शिक्षा होईल. अहो पण पण काही नाही. आणि फार हौस आहे ना ग तुला. एक काम कर, जा माझ्यासाठी माठातल्या पाण्यातलं सरबत घेऊन ये. जा. हिच्यावर लक्ष ठेवून माझाच घसा सुकलाय. उलट्या काळजाची हाय ही मी. जखमेवर मीठ चोळतीये. पण देव बघतोय, एक दिस धडा शिकवलच.
अरे बाबानो, त्या खोलीमध्ये बाबाजींनी भूत प्रेत आणि दुष्ट शक्तींना कोंडून ठेवलेलं आहे. आणि नेमकी ती सकू तिथे कशी काय कडमडली? ही सकू आहे ना, तिचे काही ना काहीतरी उपद्व्याप सुरूच असतात. नाही आई, मला माहितीये ना. अगं मी होतो ना तिथे. आपली यमुताई आहे ना, तिनेच आम्हाला खेळायच्या भरीला पाडलं आणि सखू बहिणींना मुद्दाम त्या बाजूला उभं केलं. कधी नव्हे ती यमुनाताई आमच्यात खेळायला आली आणि मुद्दाम तिथे चेंडू टाकून. गप बस जरा, किती बोलतोयस, जरा गप बस. हा, एकतर मगाशी जाऊबाईंच्या समोर सुद्धा हीच अक्कल पाजळत होतास. तुला पण हौस आले का शिक्षा भोगायची? नाहीतर काय, आणि नंतर तू आम्हाला अडचणीत टाकणार. अहो पण त्या यमुनाताईला कोणी का बोलत नाहीये? ही यमुना आहे ना, ती आहेच कळणारी. तरी आले. काय ग गंगे, चोरून ऐकत होतीस ना? कशाला, गरजच नाही. तुम्ही काय बोलता ते परसदारात आणि माझघरात दोन्हीकडे ऐकू येते. पुरे पुरे शाहजोगपणे बोलू नकोस. कशाला आली होतीस ते बोल. यमुनाताईंनी माठातल्या पाण्यातलं सरबत मागितलं. लगेच देत नाही सांगदा. मी काय नोकर आहे तिची? जी देते निरोप जशात तसा. ए थांब, चाललीस लगेच लावा लाव्या करायला? म्हणे मी देते जसाच्या तसा निरोप. जास्त शहाणपणा करू नकोस. देते सरबत करून, घेऊन जा. चला, म्हणजे यमुनीच्या नावाने आपल्याला सरबत मिळेल. माझाही घसा कोरडा पडला होता. हा, बनवा बनवा. मालक, जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. ते बाबाजींना भेटायचं होतं, खूप तातडीचं काम आहे. बरं झालं तुम्ही आलायचा. बाबाजी आत्ताच होमासमोर डोळे मिटून बसले होते. त्या डोळ्यासमोर काय दिसलं कोणाच ठाऊक. हे काय की तुमच्या आईसाहेबांचं नाव घेत सांभाळ सांभाळ, अनर्थ झालाय असं म्हणत आतमध्ये निघून गेले साधना करायला. काय तुमच्या घरी काय विपरीत घडलंय का? त्याशिवाय बाबाजी असं करणार नाही. ते बाबाजींनाच ठाऊक असेल, मी बोलणं योग्य नाही. जी, तुम्ही आलायचं मी सांगतो बाबाजींना. तुम्ही इथंच थांबा. बाबाजी येऊ का? कशाला? काय तुझं आता? दिगू आलाय, दिगू. येऊ दे, त्याला कोणी विचारत? ए मनोरमा, तिने आमच्या समोर लोटांगण जरी घातलं ना तरी काय उपयोग नाही त्याचा. आमच्या पायाशी लोळून घ्यायला पाहिजे ती म्हणजे त्या पोरीनं. कोणी? सखून. सखून. सांग त्याला. त्याला म्हणावं बाबाजींना समजत हवा. सखू उन्हात एका पायावर उभी आहे, मग राहू दे उभी, काही तुळून नाही जाणार म्हणाव. त्याला म्हणाव बाबाजी समाधीमध्ये आहेत आणि जिंगरोबाशी संवाद साधतायत. असं द्या, सांगतो सांगतो. तोडगा काढतात म्हणाव, तोडगा. सांग. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. हे सखू पुरते माझ्या पंजात असतो आता. किती
बी जोर लाव, किती बी वराड, किती बी बेंबीच्या देठापासून ओरड, तुझ्या इटुराच्या नावानं सोडणार नाही तुला. कुणी बी येणार नाही तुला वाचवायला. या नागोजीच्या मध्ये आता कुणी बी येणार नाही अडवायला, समजलं? ना तुझ्या अशा मुसक्या वळणाऱ्या मुसक्या मग बघतो कशी सुटतीये तू. माच केलताना तू त्या दिवशी रावळामध्ये तू त्या पोरीला, मुक्या पोरीला वाचा फोडली काय? आता बघ तुझी वाचा कशी जातीये बघस. मालक, तुम्हाला इथे यायची काही बी गरज नव्हती. बाबांच्या दिव्य दृष्टीने समद दिसतंय. लक्ष्मण रेषेच्या आत नवीन सुनबाईंचा पाय पडला ना. बाबाजींना हे समजलं? अहो, एवढा मोठा अनर्थ घडला तो बाबाजींपासून लपेल का? बाबाजी छिंगरोबाशी बोलतात. ते झालं तोडगा गावला तर बाबाजी सांगावं धाडतील. तवर सुनबाईनं उभं राहू द्या. हैगय नाही, तुम्ही जावा. पाणी 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 गंगी, डोळे का दाखवतेस ग? सरबत काय तुझ्या घरचं पिते का? अहो, मी कशा पायी डोळे दाखवीन? मी तर नोकर माणूस आहे ना. हो ना, मग चल आपलं काम कर. सखू, सरबत घेणार? घे ग, गार वाटेल, थोडी ताकद पण येईल. तहान लागली असेल ना ग खूप. घे 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 घे. नको ग बाई, सरबत काय? तू तर पाणी पण पिऊ शकत नाहीस. शिक्षा सुरू आहे ना. मला की नाही बाई तुझी फार दया येते. माझा नाईलाज आहे ग. रमाई रागवेल ना. पाणी पाणी